आज पहिल्यांदाच मी स्वतः घरी चॉकलेट्स बनवली आणि चवीला इतकी उत्कृष्ट आहेत ना. जेवढी कोको पावडर घेतली त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर आणि एक अमूल बटरचं पॅकेट आणि हे थोडंसं पाणी. सगळ्यात आधी साखर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली. त्यानंतर जे पाणी घेतलं होतं ना ते थोडंसं कोमट करून घेतलं. जास्त उकळण्याची गरज नाही आहे. मग त्या कोमट पाण्यामध्ये हे अमूल बटर टाकल्यानंतर ते छानपैकी विरघळतं. मला हे चॉकलेट बनवल्यानंतर आजच कळलं की घरच्या घरी चॉकलेट बनवणं किती सोपं आहे आणि ते पण विदाऊट प्रिझर्वेटिव्ज. आणि साखरसुद्धा आपल्याला हवी तेवढी आपण घालू शकतो, जास्त गोड नाही किंवा जशी आपल्याला हवी आहे तशी. त्याच्यामुळे यापुढे तर मी चॉकलेट्स घरीच बनवणार. बटर विरघळल्यानंतर त्यामध्ये मी ॲड केली सगळी कोको पावडर. ती ढवळून घेतली आणि मग मिक्सरमध्ये वाटून घेतलेली जी साखर आहे ती अशी थोडी थोडी ॲड करत करत मी ढवळली. अगदी मिश्रण छान व्यवस्थित दाटसर होईपर्यंत ती ढवळून घेतली. झालं हे चॉकलेटचं मिश्रण तयार. या स्टेपला तर एकदम हॉट चॉकलेटसारखंच लागतंय. यातलं अर्धं मिश्रण आहे ना ते मी ठेवून दिलं केकवरती स्प्रेड करण्यासाठी. चॉकलेट केक मला ट्राय करायचा आहे. तो मी नेक्स्ट व्हिडिओ बनवीनच. आणि तोपर्यंत अर्धं मिश्रण हे असं चॉकलेट मोल्डमध्ये टाकून ते 6 ते 7 तासांसाठी मी डीप फ्रीज केलं. मस्त चॉकलेट आहे.